एका लहानशा गावात, जे शहरापासून फार लांब होते, तिथे एक मुलगा राहायचा, नामदेव. नामदेव खूपच उत्साही पण एकटा होता. त्याचं गाव फारच शांत आणि हिरवळ होतं, रस्त्यांवर फक्त वाऱ्याचं संगीत ऐकायला मिळायचं. एक दिवस, नामदेव जंगलात फिरायला गेला. त्याला तिथे काहीतरी विचित्र दिसलं, एक जुना घरटं, जणू काही शेकडो वर्षांपासून तिथे विसरलेलं होतं. त्याच्या आत जाऊन पाहिलं तर त्याला काहीतरी जुन्या कागदांवर लिहिलेलं दिसलं, गावाच्या इतिहासाची कथा, जुन्या खेळांचे नियम, आणि काही खूप महत्त्वाच्या रहस्यांचा उल्लेख. नामदेवाला हे रहस्य समजायला खूप उत्सुकता वाटली. तो गावात परतला आणि गावकऱ्यांना विचारायला लागला. त्याने शिकले की, गावातल्या जुन्या लोकांनी हा घरटं बनवून मुलांना शिकवण्यासाठी काही खास खेळ आणि गोष्टी ठेवल्या होत्या. पण काळानुसार ती विसरली गेली होती. नामदेवाने ठरवलं की तो या जुनी परंपरा पुन्हा जिवंत करेल. त्याने गावातील मुलांना बोलावलं आणि त्या घरट्याबद्दलची कथा, खेळ आणि इतिहास सगळ्यांना सांगायला सुरुवात केली. हळूहळू गावातल्या सगळ्या लोकांमध्ये उत्साह पसरला. गावात पुन्हा हसरा वातावरण निर्माण झाला. ही कथा सांगते की, जरी काळ बदलला असला तरी आपली जुनी परंपरा, आठवणी आणि शिक्षण नेहमीच महत्त्वाचे असतात. आणि एक व्यक्तीच बदल घडवू शकतो, फक्त इच्छाशक्ती आणि उत्साह असेल तर.